संस्थापक अध्यक्ष यांच्याही वाढदिवसानिमित्तानं मी आलो आणि आज कोकणमध्ये विभागीय सहकाराचं प्रशिक्षण केंद्र आपण चिपळूणमध्ये उभं करू अशा प्रकारचं मी जाहीर केलंय। राज्य संघाच्या माध्यमातून ती आम्ही कार्यवाही करू। कोयनेचं पाणी जे आहे ते पूर्णपणे मुंबईकडे वळवतं घाट आपण मगाशी बोलला की एखादा प्रकल्प कोकणामध्ये व्हावा, जर त्या पाण्यावरती प्रक्रिया करून तेच एखादा प्रकल्प कोकणामध्ये करण्यात काय होईल? कुठलाही प्रकल्प कोकणच्या तरुणांनी पुढे येऊन करावा, उद्योजकांनी करावा, लागेल ते सगळे सहकार्य अर्थपुरवठ्याचं आणि बँकेचं करूच सरकारी त्याच्या पाठीशी उभं राहील। सर, अजित पवारांनी करुणा शर्मा जे आयपीएस अधिकारी आहेत त्यांच्यावरती आक्षेपार्ह बोलले होते। करुणा शर्मा नाही, कृष्णा शर्मा जे त्यांच्यावरती आक्षेपार्ह बोलले होते, त्याच्यावरती नेमकं पुढे काय? नाही, त्याच्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे पुन्हा तो विषय चघळण्यात काही सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना तक्रार केलेली आहे की अजित पवार कारवाई याच्यावर नाही। अजितदादांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, आता त्यांनी केलं, पंतप्रधान योग्य ती दखल घेतील। अशा पद्धतीवरचा प्रश्न आहे, राज्य महिला आयोग याच्यावर काय करतोय? कारण एका महिलेने आयपीएस अधिकारी महिलेला या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, अजित पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा आता तो विषय चघळण्यामध्ये काही अर्थ नाही। नाही, मला वाटतं अजितदादांच्या खरं म्हणजे बोलणं कोणी समर्थन करू शकत नाही, परंतु त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते बोललेले होते, परंतु ते चुकीचंच। हो, आपण कोकणामध्ये विभागीय प्रशिक्षण केंद्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी मी घोषित केलंय राज्य संघाच्या वतीनं आणि येणाऱ्या काही काळात आपण त्याची रचना करू आणि यंत्रणा देऊन कोकणात सहकार कसा वाढेल यासाठी आपण प्रयत्न पक्षप्रवेश लांबणीवर जातोय, होणार आहे त्यांचा पक्षप्रवेश।